मध्येच उपदेश करतो। भगवान तथागत सम्यक संबुद्ध सांगतात, आरोग्य परमा लाभा, संतुष्टी परमं धनं, विसासा परमा याती, निब्बानं परमं सुखं। या पाली बुद्ध वचनाचा अर्थ असा होतो की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ लाभ काय आहे, तर तो म्हणजे आरोग्य परमा लाभा। म्हणजे मानवी जन्म झाल्याच्या नंतर मनुष्याला आरोग्याचा लाभ होणं हे अत्यंत सगळ्यात मोठा लाभ आहे। आपण सभोवतालच्या एखाद्या व्यक्तीला बघा, तो खूप श्रीमंत असेल, त्याच्याकडे खूप गडगंज संपत्ती असेल, धन असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, पण त्या व्यक्तीकडे चांगलं आरोग्यच नसेल। तर आरोग्य नसणाऱ्या व्यक्तीचं मन कुठल्या धनामध्ये लागू शकतं का? एखाद्या व्यक्तीला आरोग्यच नाही आहे आणि त्याला खूप मोठा पदाचा लाभ झालेला आहे, त्याचं मन त्या पदामध्ये लागणार आहे का? लागू शकत नाही। म्हणून भगवंतांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले, पदापेक्षा आणि धनापेक्षा सर्वश्रेष्ठ जो लाभ आहे तो लाभ म्हणजे आहे आरोग्य लाभ, आहे ना। म्हणून आपण आरोग्याला संचित करण्याचा, आरोग्याला सांभाळण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे। कारण सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? आरोग्य। आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्तीला आपण सांभाळलं पाहिजे। आज आपण काय करतो? भौतिक संपत्तीचा लाभ करता करता जी आपली वर्तमानातली जी शारीरिक संपत्ती आहे, जे आरोग्य आहे, त्याला आपण गमावून बसत असतो। म्हणजे भौतिक धन येतं एका हाताने आणि दुसऱ्या हाताने ते भौतिक धन निघून पण जातं। त्याचं कारण काय? आपल्याला आरोग्याचा लाभ नसतो। दुसरी गोष्ट भगवान सांगतात, विसासा परमा याती। आपल्याला विचारलं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नातं काय आहे, तर कोणी सांगतं की बहीण भावाचं हे सर्वश्रेष्ठ नातं आहे, कोणी सांगेल पती पत्नीचं सर्वश्रेष्ठ नातं आहे, कोणी सांगेल म्हणजे काका काकूचं, मावसा मावशीचं, आहे की नाही, कोणी सांगेल गुरु आणि शिष्याचं, है ना। तर भगवान तथागत सम्यक संबुद्ध काय म्हणतात? विसासा परमा याती। म्हणजे या जगामध्ये एकमेकावरती विश्वास ठेवणं हे सगळ्यात मोठं नातं आहे। आलं लक्षात? समजा दोघं बहीण भाऊ असतील आणि दोन बहीण भावामध्ये जर धन आलं, नाही का, जमीन आली, वाटणी करायची वेळ आली, तर त्या ठिकाणी बहीण भावाचं नातं काय चांगलं टिकून राहत नाही। तिथे कलह निर्माण होणार, तिथे भांडणं होणार, तिथे आपत्ती विपत्ती येणार। तर भगवंताने सांगितलं की बहीण भावापेक्षाही सर्वश्रेष्ठ नातं जे आहे ते नातं म्हणजे विश्वासाचं नातं आहे। आणि विश्वासाच्या नात्याला समग्र मानवजातीने टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आलं लक्षात? त्याच्यानंतर भगवान बुद्ध पुढे काय सांगतात? निब्बानं परमं सुखं। आलं लक्षात? निब्बानं परमं सुखं म्हणजे या जगात अनेक प्रकारचे सुख आहेत, पण अनेक प्रकारच्या सुखामध्ये सर्वश्रेष्ठ सुख कुठलं असेल, तर ते म्हणजे निब्बाणाचं परम सुख आहे। आणि निब्बाणाचं परम सुख कोणत्या व्यक्तीला प्राप्त होत असते, तर जो व्यक्ती धम्माचं आचरण करत असतो, जो व्यक्ती शील सदाचाराचं पालन करत असतो, जो व्यक्ती परिपूर्ण या जीवनामध्ये त्यागी जगत असतो, तर अशा व्यक्तीला निब्बाणाचं परम सुख हे प्राप्त होत असतं। समजा आपण हा जन्म मिळाल्यानंतर हाव करत राहिलो, लोभ करत राहिलो, अनेक प्रकारची तृष्णा करत राहिलो, तर तुम्ही निब्बाणाच्या सुखापासून खूप कोसो दूर जात असता। संसारातले जे सुख आहेत ती ऐहिक सुख आहेत, संसारातले जे सुख आहेत ते क्षणिक सुख आहेत, आणि संसारातले सुख आहेत ते भौतिक सुख आहेत। हे सगळे सुख निब्बाण सुखापुढे फिके आहेत, एकदम कमजोर आहेत, एकदम हलके आहेत। जे उच्च कोटीचं सुख आहे ते म्हणजे निब्बाणाचं सुख आहे। आणि त्या निब्बाणाच्या सुखाला तोच व्यक्ती धारण करतो जो व्यक्ती पूर्णतः तृष्णेतून बाहेर
पडलेला आहे. कामतृष्णा असेल, भवतृष्णा असेल, विभवतृष्णा असेल, 108 उपतृष्णा आहेत, बाकी अनंत आनंद तृष्णा आहेत, अनेक तृष्णा आहेत नाही का. सगळ्या तृष्णेवरती जोपर्यंत आपण विजय प्राप्त करत नाही तोपर्यंत आपल्याला निब्बाणाचं सुख काय प्राप्त होत नाही. आणि म्हणून मोठं सुख तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही छोट्या सुखाचा त्याग केला पाहिजे, तरच तुम्हाला मोठं सुख मिळत असतं. संसारातल्या लोकाला परम उच्च सुखाचा लाभ का होत नाही? कारण ते छोट्या छोट्या सुखाच्या मागे लागलेत, आहे की नाही. त्यांना असं वाटतं की हा ड्रेस चांगला आहे, तो ड्रेस घातला म्हणजे मला सुख मिळेल, आणि घेतात ड्रेस 1 दिवस 2 दिवस 8 दिवस नाही का, त्याची हौस फेटून जाते नाही का, जाऊ दे म्हणते जुनं झालं आहे ना. म्हणजे सुख त्या कपड्यामध्ये होतं ते सुद्धा कालांतराने निघून जातं. एखादा दागिना दिसला तुम्हाला, हे दागिना घेतो मी आहे ना, दागिना घेतला, ते दागिना पण 1 महिना 1 वर्ष आहे ना, त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची पण जी आसक्ती आहे, त्याच्याबद्दल जे सुख आहे ते सुद्धा निघून जात असतं. तुम्हाला वाटलं की चांगली पुरणपोळी खावी आता नाही का, पुरणपोळी खावंपर्यंत सुख आहे, आणि पुरणपोळी खाऊन झाल्याच्या नंतर जास्त गोड झालं त्या म्हणतात आहे ना, हा जमलीच नाही म्हणतात, पुरणवळच वरती आलं होतं. म्हणजे खाण्यापुरतं थोडं तात्पुरतं ते सुख आहे, पण ते दीर्घकाळ टिकून राहणारं सुख आहे का? नाही. आलं लक्षात. गाडी घ्या, घोडी घ्या, बंगला घ्या, साडी घ्या, काही घ्या नाही का, ते दीर्घकाळापर्यंत तुम्हाला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देत नाही, तर ते क्षणिक सुख आहेत. म्हणून भगवान बुद्धांनी काय म्हटलेलं आहे, संसारातले जेवढे काही सुख आहेत ते फार छोटे छोटेसे सुख आहेत, आणि मनुष्य त्या छोट्या सुखाच्याच मागं लागला आहे की नाही, छोट्या सुखाच्या मागं लागला, आणि ते सुख मृत्यूच्या नंतरही सोबत येत नाहीत, आणि वर्तमान काळामध्ये ते सुख शाश्वत तुमच्या सोबतही राहत नाहीत. आलं लक्षात. त्याच्यामुळं मनुष्याने काय केले पाहिजे, भौतिक सुखाचा संचय करत असताना जे आध्यात्मिक, अधिभौतिक आणि निब्बाणाचं जे सुख आहे त्याला मात्र प्राप्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. निब्बाणं परमं सुखं वदन्ति बुद्धा, हे भगवंताने सांगितलं. आणि भगवान तथागताचा जे वाटचाल होती ती वाटचाल निब्बाण सुखासाठी होती. निब्बाण सुख म्हणजे काय हो, तर बाबासाहेब साधी आणि सोपी व्याख्या करतात, निर्दोष जीवन जगणे म्हणजे निब्बाण सुख आहे की नाही. निर्दोष जीवन, तृष्णा विरहित जीवन जगणे म्हणजे निब्बाण सुख आहे. आलं लक्षात. आश्रवरहित जीवन जगणे म्हणजे निब्बाण सुख आहे. आपल्याला कोणी लांछन लावू नये म्हणजे काय आहे, निब्बाण सुख आहे. किती साधी व्याख्या आहे बरं. मग हे आपल्याला जगता येतं का? ऐकायला किती छान वाटतं, अरे निर्दोष जीवन जगणे म्हणजे निब्बाण सुख. मग आपल्याला जगता येतं का तसं? नाही जगता येत. निर्दोष जीवन बिलकुल जगता येत नाही. आपण सातत्याने दोष करण्याचा प्रयत्न करतो आहे, सातत्याने आपण अनेकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे निर्दोष जीवन आपलं बनत नाही. निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने भगवान तथागतांचे आहे. निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे आहे. निर्दोष जीवन हे सर्व अरहंताचे आहे. निर्दोष जीवन हे खऱ्या अर्थाने आर्य श्रावक संघाचे आहे. आणि म्हणून आपण हे जीवन जगताना जास्तीत जास्त आसक्तीतून, मोहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लक्षात, मला एक घटना आठवते. भगवान तथागत राजगृहामध्ये राहत होते, आणि राजगृहामध्ये राहत असताना त्याच राजगृहामध्ये आता जसे ते मुलं खेळतात तसे 2 मुलं होते, आणि ते मुलं इतके मित्र होते, छोटे होते ते, पण दोघांचा जिव्हाळा प्रचंड होता एकमेकाच्या प्रती. आणि ते दोघं जण कुठलाही खेळ खेळायचे, तर ते खेळ खेळत असताना एकच मुलगा त्या खेळामध्ये विजय व्हायचा, एकच मुलगा. आणि ते खेळ सुरू करण्यापूर्वी तो मुलगा डोळे बंद करायचा, आणि डोळे बंद करून सरळ बसायचा, आणि असं काहीतरी तो बोलायचा. आणि दुसरा मुलगा त्याला बघायचा आणि विचार करायचा, का हा काहीतरी मंत्र बोलतोय का, काहीतरी विद्या बोलतोय का, नाही का. त्याला असा प्रश्न पडायचा, आणि तो मोठ्या विचारामध्ये असायचा, आणि तो म्हणायचा की आज हा डोळे बंद करून बसला, पण आजचा खेळ मीच जिंकणार. त्याच्यामध्ये तृष्णा उत्पन्न झाली की आजचा खेळ मीच जिंकणार आहे, आजचं ध्येय मीच गाठणार आहे.
याला मी आज हरवणार आहे. त्याच्या चित्तामध्ये तृष्णा उत्पन्न झाली की मी जिंकणार आहे. लक्षामध्ये जेव्हा तृष्णा उत्पन्न होते त्यावेळेस माणसाचं चित्त विचलित होत असते. जेव्हा एखाद्या ध्येयाला तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करता तर त्याला टेन्शन असतं. एखाद्या एव्हरेस्ट पर्वतावर जायचं आहे तर तुम्ही चित्तामध्ये एक भाव ठेवता की अरे मला या पर्वतावरती चढायचं नाही का, आणि मला हे उंच शिखर गाठायचं आहे, हे तुम्ही विचार अंतर्मनामध्ये ठेवता आणि त्याच्यामुळे तुम्हाला वरती चढाई करत असताना दम लागतो नाही का. तुमच्यावरती प्रेशर येतं की अरे मला तिथपर्यंत जायचं आहे, अजून मी खूप खाली आहे की नाही. विचाराचं ओझं तुमच्यावरती येतं. आणि पण ज्या व्यक्तीच्या चित्तामध्ये विचार नाही, ज्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये तृष्णा नाही, तो एव्हरेस्ट पर्वतापेक्षा जास्त अधिक उंची गाठू शकतो. कारण त्याला विचार नाही, त्याच्याकडे ध्येय ना, तो चालायचं म्हणून चालत असतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं असेल, आमच्या भंतीला सकाळी इकडे यायचं होतं नाही का, ते सकाळी आवरून विद्याताईच्या घरी आले लक्षामध्ये, आणि तिथं येऊन मात्र आमच्या सरपंच साहेबांचं काही काम असेल तर ते जर अडकून बसले नाही का, इकडे लवकर जायचं, इकडे लवकर पोहोचायचं, कार्यक्रम लवकर करायचा, 12च्या आधी निघायचं नाही का. विचार चित्तामध्ये आले आणि ते विचार चित्तामध्ये आल्याच्या नंतर ते विचार परिपूर्ण वेळेमध्ये नाही झाले आहे की नाही बरं, तर त्यांना टेन्शन आले की अरे बापरे नाही का, लवकर आलो असतो तर बरं झालं असतं आहे की नाही. आणि समजा त्यांनी विचारच केला नसता नाही का, कधी पोहोचून कधी कार्यक्रम होऊ नाही का, तर त्यांना आता झोप आली नसती, त्यांना काय टेन्शन आलं नसतं. म्हणजे उदाहरण सांगितलं, जेव्हा विचार येतात तुमच्या अंतर्मनामध्ये तर विचारांचं ओझं हे कुणालाही होत असतं. स्त्री असो, पुरुष असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, कुणीही असो, प्रत्येकाला त्याचं ओझं होत असतं. तर तो मुलगा म्हणाला की मला आज जिंकायचं आहे, मी आज जिंकणार आहे असं म्हणाला, आणि त्या दिवशी तेव्हा तो हरून गेला. दुसऱ्या दिवशी एक खेळ नवीन सुरू केला, त्याच्यामध्ये हरून गेला. प्रत्येक वेळेला तो छोटा मुलगा हारायचा नाही का, त्याच्यामध्ये विचार यायचे, टेन्शनच त्याला की अरे मीच हारतो नाही का. तर अशा प्रकारे विचारामुळं त्यानं अतिविचार केल्यामुळे तो हार मानायचा. एकदा तो मित्र आपल्या जिंकणाऱ्या मित्राला म्हणाला की हे मित्रा, आपण खेळ खेळत असताना तू माझ्या पुढे बसतो आणि डोळे बंद करून काहीतरी मंत्र पुटपुटत असतो आणि तुझा त्याच्यामध्ये विजय होत असतो. तू नेमकं काय बोलतोस, तू काय विचार करतो, मी जिंकणार आहे, मला हे ध्येय गाठायचं असा विचार करतो का. तो म्हणाला अरे मित्रा, जर मी जिंकायचा विचार केला असता तर मी कधीच हारलो असतो. जर मी जिंकायचा विचार केला असता तर माझी कधीच हार झाली असती. मी जिंकणार आहे असा विचारच करत नाही नाही का. मी तुझ्या पुढे बसल्याच्या नंतर एकच गोष्ट करतो, ते म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांचे स्मरण करतो. मी काय म्हणत असतो, नमो बुद्धाय नाही का, ओम नमो बुद्धाय, असं मी एवढंच म्हणतो नाही का. तर दुसरं मी काही बोलत नाही. मी भगवंताला आठवतो, त्यांचं स्मरण करतो, त्यांचं दर्शन करतो आणि त्या खेळामध्ये उतरतो. आणि मी जिंकणार असा भाव पण ठेवत नाही आणि त्याच्यामध्ये अचानक माझी जीत होते नाही का. तर तो दुसरा मुलगा म्हणाला की मी पण आता तुझ्यासारखंच करतो. दुसऱ्या दिवशी आपण खेळायला बसेल, काहीतरी खेळ खेळेल, तर मी सुद्धा काय करेल, भगवान तथागतांचे स्मरण करेल, नमो बुद्धाय बोलेल, नमो तस्स भगवतो आरतो सम्मासम बुद्धस्स बोलेल, किंवा इतिपिसो भगवा आरण सम्मासम बुद्ध नाही का, ह्या गोष्टी बोलेल. पण मी जिंकणार असं काय बोलणार नाही. आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी खेळायला बसले ते, तर दोन्ही मुलांनी डोळे बंद केले. पण जो दुसरा मित्र नेहमी हारणारा होता, त्या दिवशी मात्र त्याचं मन नमो तसं म्हणताना एकाग्र झाले आणि मला जिंकायचा हा भाव विसरून गेला तो. आणि पूर्ण मात्र त्यांनी शक्तीनिशी त्या खेळामध्ये उडी मारली आणि त्या दिवशी तो जिंकलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळेस आपण तृष्णा ठेवून काहीतरी कार्य करत असतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही. एखादं काम करायचं असेल तर तुम्ही निस्वार्थीपणाने काम करा, निस्वार्थीपणाने त्याच्यामध्ये उतरा, त्याच्यामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. लक्षामध्ये हेच भगवान बुद्ध सांगतात की तो मुलगा ज्या दिवशी तृष्णा विरहित चित्ताने खेळायला गेला तर त्याच्यामध्ये त्याचा विजय झालेला आहे. आपण ध्यान करत असताना काय म्हणतो की मी ध्यान करताना पूर्णतः विकारातून बाहेर पडेल. मी ध्यान करत आहे रागातून बाहेर पडण्यासाठी,
मी ध्यान करत आहे द्वेषातून बाहेर पडण्यासाठी, मी ध्यान करत आहे ईर्ष्येतून बाहेर पडण्यासाठी, मी ध्यान करत आहे कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णेतून बाहेर पडण्यासाठी, असं आपण विचार करतो. विचार करून ध्यान करतो, तर विचार करून ध्यान करत असताना त्या व्यक्तीला ध्यानच लागत नाही. आलं लक्षात? त्या व्यक्तीला ध्यान मात्र लागत नाही. त्या व्यक्तीचं मन श्वासावरती एकाग्र होत नाही. त्या व्यक्तीच्या संवेदना ज्या आहेत शरीरामध्ये, सुखद संवेदना, दुःखद संवेदना, या अंगठ्यापासून या डोक्यापर्यंत सुरू असतात, नाही का, नेहमी सुरू असतात 24 तास. त्याचं संवेदनेकडे लक्ष जात नाही. का? कारण तो म्हणला मी ध्यान करून विकारमुक्त होईल असं तो बोलला, आणि बोलल्यामुळे त्याचं मन मात्र कुठल्याही श्वासावरती संवेदनेवरती एकाग्र होत नाही. आणि एखादा व्यक्ती अचानक ध्यानाला बसतो,